श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 538चा उर्वरित भाग। मग ऐसा म्हणाली, जी एके रात्री श्री प्रभूंना पोटदुखीची व्यथा। श्री प्रभू दोन्ही श्रीकर दिव्याच्या ज्योतीकडे दाखवायचे आणि आपल्या पोटावर ठेवायचे। मग मी शेगडीत जाड करी, त्यावर तळात गरम करी, श्री प्रभूंच्या उदरावर ठेवी। श्री प्रभू हाय म्हणून स्वीकारायचे। श्री प्रभूंना हाताळण्याची प्रवृत्ती व्हायची। त्यावेळी मी पाणी द्यायची। उघडी श्रीमूर्ती झाली तर त्यांना पांघरून द्यायची। यावर सर्वज्ञ म्हणाले, सेवक अशी अविधी नाही, हे सांगून तेथे पोटदुखी कशी? असे म्हणून सर्वज्ञांनी थोडा वेळ चिंता स्वीकारली। सर्वज्ञ म्हणाले, तेथीचे सकळही तेथीचे याची प्रवृत्ती। मग सर्वज्ञांनी विचारले, बाई दररोज लाखो किड्या मुंग्या का मारित होत्या? मग ऐसा म्हणाली, नाही जी, किड्या मुंग्या कशासाठी मारीन? श्री प्रभू त्या वाटेने जात असत तेव्हा श्री प्रभूंच्या श्रीचरणी खडे गोटे रुतायचे म्हणून मी गल्ली बोडी झाडत असे, सडा घालायची, रांगोळी भरायची। तेव्हा दादोस मध्येच म्हणाले, वा, श्री प्रभू काय तेथून जायचे? श्री प्रभू दुसऱ्याच रस्त्याने जायचे। हिच्या रांगोळ्या दुसरीकडेच असायच्या। महद ऐसा म्हणाली, नाही जी, ते फक्त एके दिवशी श्री प्रभू कान्या कोपऱ्यातून गेले। मग मी दुसऱ्या दिवशी दोन्हीकडून कोपऱ्यात सडा घातला। मग श्री प्रभू आले, सोबत नागदेव होता। श्री प्रभू दुसरीकडून जाऊ पाहत होते, परंतु रांगोळ्या काढल्यामुळे रिकामी जागा नव्हती। श्री प्रभूंनी नागदेवाकडे मागे वळून पाहिले। नागदेवाने म्हटले, जी आता काय करायचे? मग श्री प्रभू हसत हसत रांगोळीवरूनच निघाले। यावर नागदेवाने म्हटले, असे आमचे श्री प्रभू सुख देतात? यावर सर्वज्ञ म्हणाले, श्री प्रभूंची सेवा आणि हिंसा। केशव नायकाच्या घरची सांडपाण्याची मोरी जंतूने भरलेली असायची। श्री प्रभू त्या वाटेने जात म्हणून एखादा कुणीतरी श्री प्रभूंना दुर्गंधी येईल म्हणून मोरी उपसायचा। मग श्री प्रभू तेथून जावो अगर न जावो, परंतु ती श्री प्रभूंची सेवा झाली की श्री प्रभू म्हणजे साक्षात परमेश्वर अवतार। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।